श्रीराम समर्थ. नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक 92. नामाची संगत. ताई शिरवळकर पुणे यांनी लिहिलेला चैतन्य स्मरण 1998मधील अतिशय सुंदर लेख आहे, तो आपण पाहूयात. कैलासवासी बाबा बेलसरे यांचा व आमचा खूप जुना घनिष्ठ संबंध आहे व ते माझ्याजवळ निंबाळबद्दल, श्री गुरुदेव रानडे यांच्याबद्दल फार आपुलकीने विचारपूस करीत. गोंदवल्याच्या उत्सवास येताना जाताना त्यांची पुण्यास भेट होत असे. यंदाचे उत्सवास 1997 ते फार आजारी होते. तरीसुद्धा गोंदवल्याहून मालाडला जाताना डॉक्टर सबनीसांचे घरी ते आले असताना निरोप मिळाला म्हणून मी भेटण्यास गेले. 27 डिसेंबर 1997. माझे जावई व मुलगी श्री बाबासाहेब पत्तीहाळ व सौ प्रमिला पत्तीहाळ यांचे अपघाती निधन झालेपासून गाठ पडली नव्हती. ते दोघे श्री गुरुदेव रानडे यांच्या पत्रावर एक पुस्तक लिहित होते. श्री निंबरगी महाराजांचा उत्सव निंबाळला करून परत येत असताना सोलापूरजवळ मोटार अपघातात माझी मुलगी हनुमान जयंतीच्या दिवशी 22 एप्रिल 1997ला गेली व जावई 30 एप्रिलला सोलापूर हॉस्पिटलमध्ये गेले. ती बाबांना माझे हे दुःख सांगून त्रास होईल असे मला वाटत होते, कारण ते फार आजारी होते, विकल पडून होते, म्हणून मी गप्पच होते. पण त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा करण्याआधीच तेच माझी प्रकृती, माझ्यावर झालेला आकस्मिक आघात ह्यावर बोलत होते. मला म्हणाले, बाई, तुम्हाला कसे वाटते नामस्मरण करताना? मी त्यांना सांगितले, आत्ता थोडे थोडे होते आणि मला वाईट वाटले की ही माझी पुच्छगती नाही ना. गेले 40-45 वर्ष नामस्मरण करीत होते, मग असे का व्हावे? तेव्हा ते म्हणाले, बाई, ज्या वेळेस ही बातमी कळली तेव्हा तुम्ही एकट्या होता ना, मग तेव्हा हा धक्का कसा पचवला गेला? श्री गुरुकृपेने व नामस्मरणामुळे नाहीतर डोक्यावर परिणाम झाला असता किंवा शारीरिक व्याधी निर्माण झाली असती, नाही का? मग ही श्री गुरुदेवांची कृपा व नामस्मरणाचे बळ बरं का? मी त्यांना सांगितले की मला लोक विचारतात की निंबाळहून, देवाच्या गावाहून येताना ही दुर्घटना घडली तर तुमच्या मनात शंका येतात का? मी त्यांना ठामपणे सांगितले, नाही, गुरूंच्या गावाहून येताना ही घटना घडली याबद्दल माझ्या मनात काहीच शंका येत नाहीत, परंतु हे विपरीत घडले. माझ्या डोळ्यादेखत हे मला दुःख नको होतं. माझ्या आधीच माझी पोरे गेली. तेव्हा ते म्हणाले, कोणत्या वेळेस काय घडेल हे आपल्याला माहीत असते का? रोजचे जीवन चालू असते, तसेच सतत चालू राहणार असे आपल्याला वाटत असते. मला तरी माहीत होते का? 2-3 महिन्यापूर्वी मी स्वतःच्या पायाने चालत होतो व आत्ता अगदी झोपून आहे. नामाची सतत संगत पाहिजे. तुमच्या संप्रदायातल्या श्री शिवलिंगावाची हकीकत तुम्हाला माहीत आहे ना? त्यांचा नवरा गेला, मुलगा गेला, भाऊबंदकीमुळे कोर्ट कचऱ्या कराव्या लागल्या, पैसे मिळवण्यासाठी नोकरी करावी लागली. इतक्या आपत्ती येऊनसुद्धा नामस्मरण व श्री गुरूंच्यावर अतूट श्रद्धा ह्या बळावर त्या आत्मसाक्षात्कार पदावर पोहोचल्याच ना. तसेच श्री गुरुदेव यांच्याबद्दल मी काय सांगणार? त्यांचेबद्दल तुम्हाला सर्व माहीतच आहे. गुरु अत्यंत दयाळू आहेत. आपल्याला सर्व संकटातून तेच तारतात. आपले नामस्मरण बाह्य गोष्टींवर अवलंबून असते. काही आपत्ती, शारीरिक व्याधी, मानसिक त्रास झाला की आपले अनुसंधान तुटते. तसे नको. नाम सतत पाहिजे. भक्तियुक्त अंतःकरणाने हवे. जीवनाचे आपले ध्येय तेच पाहिजे. ह्यानंतर त्यांनी एक उदाहरण दिले. प्रसिद्ध गायक श्री अब्दुल करीम खां सतत संगीताचा रियाज करीत असत. तंबोरा शेजारी घेऊनच ते झोपत असत. झोपेतून उठले की तंबोरा छडीत असत, म्हणजे जरासुद्धा स्वर साधनेपासून विचलित होत नसत. तसेच आपले नामस्मरण पाहिजे, म्हणजे कोणतेही दुःख मनाला स्पर्श करणार नाही. दुसरे एक उदाहरण दिले की पतिव्रता स्त्री ही 24 तास पतीची सेवा करते. पती परायण असते. ती असे म्हणत नाही की मी सकाळी नवऱ्याची बायको व रात्री नाही. ती 24 तास पतीचीच बायको असते. तेव्हा मी तुम्हाला सांगतो की सतत नाम नाम नाम.
श्री गुरुकृपेमुळेच व नामस्मरणामुळेच आपण तरुण जाऊ हे लक्षात ठेवा. हे त्यांनी मला इतक्या तळमळीने व प्रेमाने सांगितले की माझ्या हृदयावर ते कायम कोरले गेले आहे. मला अतिशय समाधान वाटले व मी आनंदाने व उत्साहाने घरी परतले. त्यानंतर बरोबर 8 दिवसांनी 3 जानेवारी 98 रोजी ती बाबा अनंतात विलीन झाले. मला खूप वाईट वाटले की आपले दुःख जाणून दिलासा देणारे, त्यावर फुंकर घालणारे बाबा आपल्यात नाहीत, परंतु त्यांची शिकवण आम्हाला कायम दिलासा देणारी आहे. ताई शिरवळकर पुणे यांनी हा लेख लिहिलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम.